तुमच्या घरामध्ये जर लहान मुली असतील आणि लिपस्टिकसाठी जर हट्ट धरत असतील ना, तर त्यांच्यासाठी हा लिप बाम तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करा. कारण की खूपच जास्त पिगमेंटेड झालेला होता हा लिप बाम, तुम्ही बघू शकतात. तुम्हाला सांगते, लहान मुलींसाठी लिपस्टिक वापरणं खूपच जास्त हानिकारक आहे किंवा त्याच्यामध्ये केमिकल असल्यामुळे ना नंतर चालून त्यांच्या आरोग्यावरती खूप जास्त परिणाम होतो. त्यासाठीच ना मी घरच्या घरी हा लिप बाम आहे ना माऊसाठी बनवत असते, तोच तुमच्यासोबत आज शेअर करते. त्यासाठी एक गुलाबाचं फूल घेतलंय, स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये बारीक केले. त्यामध्ये ना थोडंसं ना पॅराशूट ऑइल आणि व्हॅसलीन ॲड केलेले आणि नंतर हे सगळं बॉईल केलेले आणि गाळून फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेले. तुम्हाला सांगते, तिला खूपच जास्त हा लिप बाम आवडतो कारण की तो पिगमेंटेड आहे आणि जो आहे ना गुलाबाचा कलर असतो तोच त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतो. त्याच्यामुळे ती खूप जास्त खुश होते. तुम्ही सुद्धा आहे ना तुमच्या फ्रेंडला आणि तुमच्या मुलीसाठी ना नक्की आहे ना हा आहे ना लिप बाम ट्राय करा. त्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. गोलू झाल्यापासून ना स्वतःसाठी अजिबात टाईम भेटत नाही. सिरियसली सांगते, दिवसभरामध्ये फक्त एकदाच वगैरे केस विचारत असेल मी. आणि मी माझा प्रोटीनचा इंटेक खूप जास्त वाढवलाय. आणि गोलू बघू शकतात तुम्ही, मस्त आंघोळ केली होती आणि बेडवरती झोपी गेलेला होता. माऊचे हे बरेचसे मी टॉईज काढलेले होते त्याच्यासाठी खेळण्यासाठी, पण तो अजून काही बघत नाहीये. तरी पण थोडाफार बघतो आणि स्माईल वगैरे करत असतो. आणि समर आल्यामुळे ना मी गोलूसाठी ना असे सिवलेस किंवा नॉटचे कपडे आणलेले आहेत जे की त्याला गरम होऊ नये. आणि तुम्ही जर तुमच्या घरी जर लहान मुलं असेल ना तर असेच आहे ना कॉटनचे वगैरे कपडे विअर करा. त्यांना फिडिंग करत असताना तुम्ही, तर तुम्हाला सांगते हायड्रेशन प्रॉपर मेंटेन ठेवा. आणि ना बघा, 2 मुलं झाल्यानंतर अशी फजिती असते, म्हणजे साईड बाय साईड माऊचा स्टडी सुद्धा घेत होते. सो असं तर माझा आजचे दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.